आणि दिवसभरातल्या आणखी एक चर्चेमधली बातमी पुण्यामधनं. पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवक निवडीवरनं भाजप कार्यालयामध्ये तुंबळ हाणामारी झाली. गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्यामध्ये हा वाद झालाय. आज पुणे महापालिकेतील 3 स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार होती. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते एकत्र आले, मात्र त्यांच्यामध्ये तुफान राडा झालाय. खरं तर पुणे महापालिकेत एखादी भाजपची सत्ता आहे, तरीही भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आणि नेमकं काय घडलंय तिकडे, घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. बघूया. पुणे महापालिकेमध्ये आज स्वीकृत नगरसेवकांना निवडलं जाणार होतं, परंतु सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये कोणाला निवडायचं हा वाद इथपर्यंत पोहोचला की तुंबळ हाणामारी महापालिकेत आज पाहायला मिळाली. आणि ही हाणामारी झाली ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्येच. पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचं हे कार्यालय आणि या कार्यालयाची ही अवस्था, इथं असलेले टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य अशा प्रकारे तोडण्यात आलंय. या सगळ्या सभागृहाची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आली आहे. आणि फक्त या सभागृहातच नाही तर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी जे सभागृह नेत्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे. इथली ही परिस्थिती आपण बघू शकतो. भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचं हे कार्यालय, आधी जे पाहिलं ते पक्ष कार्यालय आणि हे सभागृह नेत्यांचं कार्यालय. आणि या सभागृह नेत्यांच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारे ज्या खुर्च्या आहेत त्या अस्तव्यस्त करण्यात आलेल्या आहेत. आणि संपूर्ण महापालिकेत म्हणजे या सभागृह नेत्यांच्या या इथल्या खोल्यांपासून, त्यांच्या इथल्या कार्यालयांपासून जे मुख्य सभागृह आहे महापालिकेचं तिथपर्यंत ही अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे. जे काही साहित्य दिसलं ते सगळं तोडून फोडून टाकण्यात आलेलं आहे. ही आतमधली एक आपण अँटी चेंबर म्हणतो ती ही खोली, आणि त्या खोलीमध्ये देखील अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे. आणि या तोडफोडीला, या मारामारीला जे कारण ठरलं ते म्हणजे कोणाला स्वीकृत सदस्य नगरसेवक म्हणून निवडायचं. हा 3 नगरसेवक निवडायचे होते भारतीय जनता पक्षाला. आणि जी माहिती समोर येते त्यानुसार यामध्ये जी स्पर्धा होती ते भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि भारतीय जनता पक्षाच्या युवक शाखेचे अध्यक्ष गणेश घोष यांच्यामध्ये इतरही काही नावं चर्चेत होती. 3 जागांसाठी भाजपकडे तब्बल 90 अर्ज आलेले होते, म्हणजे 90 जणांनी इच्छा व्यक्त केलेली होती. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती लोक, किती कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे या सगळ्या प्रकारासाठी नगरसेवक बनण्यासाठी इच्छुक होते. आणि ही वाढती स्पर्धा इथपर्यंत पोहोचली की अशा प्रकारे तोडफोड झाली. याच्यामध्ये गणेश घोष हे स्वतः, त्यांचे कार्यकर्ते, त्याचबरोबर आणखी गणेश बिडकर यांच्या बाजूचे कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. आणि जी माहिती मिळते त्यानुसार गणेश बिडकर, गणेश घोष आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे स्वतः आणि यांचे कार्यकर्ते आपसांमध्ये भिडले. आणि ही सगळी परिस्थिती यामुळे या ठिकाणी निर्माण झाली आहे. इथपासून मुख्य सभागृहापर्यंतचा जो भाग आहे या भागामध्ये जे काही फर्निचर, जे काही साहित्य समोर दिसलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते सगळं तोडून टाकण्यात आलंय, फोडून टाकण्यात आलंय. एका अर्थाने 98 नगरसेवक म्हणजे ऐतिहासिक कामगिरी होती भारतीय जनता पक्षाची. परंतु हे यश भारतीय जनता पक्ष पचवू शकतोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.